नमस्कार मंडळी, तुमचं वजय स्पायसी किचनमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्का मसाला. तर त्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे. प्रथम आपण हे बघूया. हे इथे 3 ते 4 बारीक कांदा चिरून घेतला आहे आणि 4 टोमॅटो घेतले आहेत. त्यासोबतच मी हा खडा मसाला घेतला आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी आणि ही आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घेतली आहे मी. तर आता हे मसाल्यामध्ये मी हळद, तिखट मसाला, धणे जिरे पावडर, गरम मसाला, हा मी चिकन मसाला घेतला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं. आणि मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तर तेल आपलं तापलेलं आहे चांगलं. त्याच्यामध्ये मी आता आपला कांदा बारीक चिरलेला ॲड करते. त्यासोबतच आम्ही फोडणीसाठी कढीपत्ता वापरतो. कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया. आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करते. टोमॅटो सुद्धा आणि आता ही ग्रेव्ही चांगली तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. तर मी याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करते म्हणजे आपला कांदा टोमॅटो लवकर शिजेल. ॲड करते. आता मी याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट ॲड करते. याच्यामध्ये मी खडा मसाला ॲड करते. व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. हे कांदा टोमॅटो आपला चांगला परतून झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे तेल सुद्धा सुटलेलं आहे इथे चांगलं. आता एक एक करून आपण मसाले ॲड करूया. आता मी याच्यामध्ये हळद ॲड करते. त्यानंतर लाल तिखट, धणे जिरे पावडर, हा गरम मसाला आणि हा चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ. आपला मसाला प्रॉपर शिजलेला आहे. ग्रेव्ही चांगली तयार झाली आहे. तर आपण याच्यामध्ये चिकन ॲड करूया. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. तर हे चिकन आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करा जेणेकरून चिकन चांगलं ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन शिजेल. जास्त प्रमाणात नको पाणी. आपण हे चिकन मिक्स करून घेतले. ह्याला आपण आता 20 ते 25 मिनटं शिजत ठेवू आणि कोथिंबीर टाकून गार्निश करून मी खाण्यासाठी रेडी, चिकन सुका मसाला खाण्यासाठी रेडी आहे.